यांचाच आहे. कारण जेव्हा नगर परिषद ताईंच्या निधीतून आली आणि कोरोनाचा काळ होता तो, त्या कोरोनाच्या काळामध्ये दोघांनाही प्रकाश भाऊ आणि नलिनी ताईला कोरोना झाला आणि दुर्दैवाने ते नागपूर हॉस्पिटलमध्ये भरती असताना या विरोधकांनी तिथे उद्घाटन केलं. त्यांना म्हणजे त्यांनी सांगितलं की आम्ही हॉस्पिटलमध्ये भरती आहोत, आमचं हे झाल्यानंतर तुम्ही करा, आम्ही येतो. तर त्यांनी विरोधकांनी पहिलेच उद्घाटन करून टाकलं. म्हणजे बघा यांची काय नीती आहे. म्हणून मी खरंच जनतेला हात जोडून सांगते की भारतीय जनता पार्टीचं सरकार हे वरती आहे, राज्यात आहे आणि भरघोस निधी हाच सरकार देऊ शकते. आपण जर एक आता गलती आपल्याच्याने झाली, आता जर आपण ती चुकी केली तर आपल्या दर्यापूरचा विकास शून्य राहील एवढं सांगते. आपल्यासोबत आणखी उमेदवार आहेत, मयूर दादा लांडे, काय सांगाल दादा? नमस्कार. मला भारतीय जनता पार्टीने दिलेल्या या उमेदवारीचं निश्चितच मी चांगल्या स्वरूपाने यात इथला जो विकास आहे आमच्या मतदारसंघात, आमच्या वार्डात, इथे रोडची कामं अर्धवट तशीच राहिलेली आहेत आणि ही रोडची कामे पूर्णपणे आम्हाला जनतेने जर निवडून दिलं तर आम्ही निश्चितपणे या रोडचे पूर्ण काम पुढे पूर्ण याने करून दाखवेल अशी मी आपल्या सर्वांना शाश्वती देतो, असं आश्वासन देतो. आणि यानंतर आमच्या इथे जो पाण्याचा जो प्रश्न आहे, आमच्या इथे नाल्यांचा जो इश्यू आहे तो सुद्धा मार्गी लावण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल अशी मी आपल्याला ग्वाही देतो. बघत राहा आमचं AR दर्यापूर लाईव्ह न्यूज. आशिष तेलगोटे AR मुख्य संपादक. तसेच आपल्यासोबत काही नागरिक जुळलेले आहेत, काय सांगाल? म्हणजे आता विषय कसा, आम्ही भारतीय जनता पार्टीचे सदस्य किंवा म्हणा की आम्ही मेंबरच आहोत. पण विषय माझा म्हणण्याचा असा आहे, ज्या निर्मळताई उभ्या होत्या मागच्या वेळेस पंचवार्षिकला, आता लोक जनतेचं म्हणणं असं आलं की बा त्यांनी त्यांच्या घरापुरताच रस्ता केला आणि हा म्हणजे यांनी जो रस्ता केला हा त्यांच्या घरापुरता नाही केलेला आहे, त्यांनी पूर्ण केलेला आहे. पण आता विरोधकाचे काम कसं असते माहिती आहे काय, आता कसं आहे, पाचही बोटं काही सारखे नाही आहेत, बरोबर आहे की नाही. पण त्यांनी त्यांचं जे कामाचं जे होतं ध्येय त्यांनी ते पूर्णपणे केलं, म्हणूनच त्या यावेळेस उभा राहिल्या, बरोबर आहे. आणखीनही त्या येणारच आहेत, त्याच्याबद्दल काही शंका नाही. आधी आता आमचे मयूर लांडे आहेतच, ते आता यावेळेस पहिल्या वेळेसच उभे आहेत, ते सुद्धा येणार आहेत. पण विषय माझा म्हणण्याचा तात्पर्य असा आहे की बा जे भारतीय जनता पार्टी आहे हे भारतीय जनता पार्टीच येणार आहे. आता विषय कसा होते माहीत आहे काय की बा आता काँग्रेसवाले आहे हे म्हणतात की आता पहिलेच आमचे कामं जे ठरलेले होते BJPचे हे आम्ही पूर्ण पक्षपणे होते. आता मेघाताईंनी सांगितलेलंच आहे की बा आमचे प्रकाश पाटील भारताकडे जे आहे हे भगीरथ आहेत, पण हे आज अकोटमध्ये 3 वेळा निवडून आले. आता मला सांगा तर ह्या दर्यापूरमध्ये 6 वेळा निवडून आलेले आहेत ते. मग मला सांगा त्या माणसाचं काम काय असेल, बरोबर नाही, त्या माणसाचं काय काम असेल. आजही जरी समजा तर हा जर आपला जर राखीव नसता तर आजही प्रकाश पाटील हे आमदार असते, एवढंच मी सांगू इच्छितो. आणि ते पुरेपूर कामं करतात एवढी मला 100% पाहिजे. जनता या सगळ्या उमेदवाराला मतदान करेल काय? बिलकुल 100% करणार आहे आणि हे भारतीय जनता पार्टीच येणार आहे.